आज तुम्हाला मदत करतोयस हा प्लीज, हे सगळं आवरायचंय आपल्याला. पण नाना, माईंची विचारपूस मात्र मी करणार आहे. म्हणजे सकाळ संध्याकाळची माझी ड्युटी आहे ना ती, त्या बऱ्या होईपर्यंत, तेव्हा त्यांची चौकशी नक्की करणार. चला मी पण येतो. तिला मोबाईलवर गेम शिकवायचंय मला, तर बोटांना तेवढाच व्यायाम. चला चला चला. बरं आदित्य, आज आता तुम्हाला मदत करणार आहेस हा? रोज राहूनच जाते, आज मला प्लीज काही कारण सांगू नको. ओके चल. चल द. माईंना झोप लागली वाटतं. आय खरंच की झोपल्यात ना त्या. नाना मी काय म्हणतो, आपण नंतर येऊ. चला. नाही नाही, जरा वेळ इकडेच थांबा. काय आहे तिकडे आदित्य आणि विजया फर्निचरची काहीतरी हलवा हलवी करतायत. विजयाला काहीतरी हॉलची अरेंजमेंट बदलायची आहे म्हणे. जरा वेळानं जाऊया आणि मग अरे वा ही अरेंजमेंट पण छान दिसते असं म्हणूया जरा. म्हणजे चीअर अप करूया, तिला जरा बरं वाटेल. आणि अरेंजमेंट चांगली नसेल तरीही अगं लहान मुलांशी खेळताना नाही का आपण खोटे खोटे हसतो तस. हा चालेल. नाहीतरी हल्ली विजया ना लहान मुलांसारखीच वागतीये. नाना, कदाचित म्हणूनच माईंनी सगळे अधिकार तिच्याकडे दिले असतील. अर्जू, लक्षात येत आहे ना, विजया मॉनिटर झाल्यापासून तिची चिडचिड कमी झाली आहे. करेक्ट आहे. तेव्हा काही दिवस आपण पूर्णपणे तिच्या मनासारखं वागूया. करेक्ट. म्हणजे जरा निवळेल सगळं. विरोध म्हणून कशाला करायचं नाही. चालेल चालेल, मी तयार आहे. बाईचा फोन वाजतोय की. हॅलो मेघना. हॅलो अर्जुताई का? हो अगं, पण माई झोपलीये. काय म्हणत होतीस? अहो अर्जुताई, हेगड्यांची स्कॉलरशिप फायनल झाली. माझी मुंबईला ट्रान्सफर पक्की. 1-2 दिवसात लेटर मिळेल आणि 4 दिवसांनी जॉईन व्हायचंय. अगं काय सांगतेस काय? अय्या मस्तच बातमी आहे. माई उठली ना की मी तिला सांगते. हा नाही नाही ताई, मी प्रत्यक्षच येऊन सांगेन त्यांना. बरं बरं. काय? अहो हो, मी ऑलरेडी निघाली आहे पुण्याहून. मी आजसाठीच येणारच होते ना रजा घेऊन परत, तर ती रजा मिळाली आजपासूनच, म्हणून येते. हो का? मग काय आदित्य तर खुशच झाला असेल. नाही ताई, ही बातमी त्यालाही अजिबात कळू द्यायची नाहीये. मी डायरेक्ट त्याच्या ऑफिसवर जातेय. बरंय बरंय. नाहीतरी हा सगळ्यांना आश्चर्याचे धक्के देत असतो ना, आता त्यालाच धक्का मिळू दे. आणि आता काय, त्याची ट्रान्सफर व्हायला तर बऱ्यापैकी वेळ लागणार असेल ना. बरं झालं, असंच पाहिजे. करेक्ट. बरं ऐका ना ताई, ठेवू मी फोन? ऍक्च्युली बस सुटेल, मी चहा प्यायला खाली उतरले होते. हो का? बरोबर बरं, ठेव 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 ठेव. बाय बाय. मेघना इथे यायला निघालीये, तिची ट्रान्सफर कन्फर्म. चाल. अरे शपथ. वा 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 वा, मस्त वाटतंय. हो, एकदम झटपट केलंस हा. वेगळं दिसतंय आणि छान दिसतंय. ए अरे मी पण आहे. ही सगळी हमाली मी केली आहे. असेल, पण डिझाईन तिचं आहे ना. मग अरे पण करा ना यार, माझं पण थोडं कौतुक. ए हो रे, आदित्यने खूप मदत केली आहे मला. अर्चू, पण खरंच चांगलं वाटतंय का ग? का आपलं माझ्या समाधानासाठी म्हणतेस? तुझ्या समाधानासाठी. अगं म्हणजे थोडं तुझ्या समाधानासाठी, थोडं आमच्या समाधानासाठी. काय आहे, एवढा सगळा बदल केलायस ना, अंघोळणी पडायला वेळ लागणारच की. नाही, पण खरंच खूप छान दिसतंय. अर्चू, मी काय म्हणतो, आपण देखील आपल्या घरी काहीतरी बदल करूया. चालेल. नाना, चांगलं वाटतंय ना? डिझायनर तू आहेस, तुझ्या मनाप्रमाणे झालंय सगळं. हो, मला तरी खूप छान वाटतंय. म्हणजे तेच तेच बघून ना कंटाळा आला होता. करेक्ट आहे. हे माईला सांगू नका, ती आल्यावर जरा गंमत वाटेल तिला.
हा पण नाना पण ना मी अमितला फोटो काढून पाठवते माझे. हा पाठव. ए, आदित्य तू इथे बस ना जरा, तुझ्या सहित या अरेंजमेंटचे फोटो काढते. अरे माझी आई, मला ऑफिसला जायचं, उशीर होतोय मला. आणि असे मानसिक धक्के देऊ नकोस, क्षणात मला वेट बिगार करतेस, मग मॉडेल करतेस. अरे तू शोभून दिसतो दोन्ही ठिकाणी. नाना तुम्ही म्हणताय म्हणून बरं का. अच्छा अच्छा अच्छा. ऐक, तुला अजून एक रोल करायचा आहे. तुला आता मी वेटर करणार आहे. हा. आमच्या सगळ्यांना चहा दे बरं थर्मस मधला. उठ. नाही ए, अरे, मी नाही. अरे आदित्य देऊ नकोस, निदान पिशील तरी. थांब जरा. थर्मस मधला चहा. माधवी माधवी हो जेवायला वाढा, लवकर लवकर जेवायला वाढा. जय हो जय हो. हो वाढते वाढते जेवायला. हा. पण तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. हा? अहो ती बातमी ऐकूनच तुमचं पोट भरेल. जय हो. अहो मग सांगा सांगा लवकर सांगा. अहो मेघनाचा फोन आला होता. हा तिची ट्रान्सफर झाली मुंबईला. काय? जय हो बाबाजी, जय हो जय हो. 2-3 दिवसांनी लेटर मिळणार आहे असं म्हणत होती. जय हो जय हो. म्हणजे जॉईन होणार नाहीये लगेच. ती 3-4 दिवसाची रजा घेणार होती ना, हा ती रजा घेऊन ती मुंबईला यायला निघाली. हरकत नाही हो. हो पण आपले जावई बापू जाणार ना पुण्याला? जावई बापूंना माहित नाहीये, म्हणजे मेघनाने अजून सांगितलं नाहीये ट्रान्सफर बद्दल काही. अहो, का हो? अहो नेहमी जावई बापू हिला सरप्राईज देतात, ह्यावेळी ही त्यांना सरप्राईज देते. हो, 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 हो. जय हो बाबाजी. खरंच हो माधवी, तुम्ही म्हणजे अगदी जय हो बातमी दिलीत हो. जय हो. स्वतःला सरप्राईजचा बादशाह समजतो ना हा. आता बघूया मजा. हॅलो. नाही बघा सर, तुम्ही दिलेले कॅल्क्युलेशन्स रिअलिस्टिक नाही आहेत. नाही सर, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. होय, अरे बायकोला बघून इतकं घाबरायला काय झालं? भूतनी नाहीये काय मी? असं तुला वाटतं? ए फार बोललास ना आदित्य, तर मग मी उठणारच नाही खुर्चीतून. अरे तुझ्यासाठी खुर्ची काय, हृदयाचं सिंहासन सुद्धा. बस पुरे 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 उठते उठते बस, उठते बस, साहेब. बस, बस, बस. ते पण सॉलिड होतं सरप्राईज. काय मग, काय चाललंय काय? तू इथे कशी काय? हा, काय कामधंदे नाहीत वाटतं तुला? तुमच्या सेंटरने काय सोडून दिलंय का तुला? येस बॉस. इनफॅक्ट 2-3 दिवसात आम्हाला रिलिव्हिंग लेटरच देणार आहेत, यु नो. अच्छा, ट्रान्सफर कन्फर्म. येस बॉस. आता मी घरी परत आणि तुम्ही तिकडे. मजा वाटते ना? हम्म. अच्छा चला, म्हणजे हे होतं सरप्राईज. हम्म. हे पण छान आहे. नाही, खरंच मस्त. आपलं ठीक आहे, पण ही न्यूज आहे ना माईच्या दृष्टीने खरंच खूप चांगली. अरे सगळ्यात आधी त्यांनाच फोन केला होता, पण नेमक्या झोपल्या होत्या. आरुषताईंनी घेतला फोन. म्हणजे काय, कळलंच ना सगळ्यांना? हा, हो. सो काय प्लॅन आहे? प्लॅन? अरे प्लॅन खूप कठीण आहे. म्हणजे काय माहितीये का, अर्ध्या तासानंतर मीटिंग आहे माझी. ए मग चल ना आपण बाहेर जाऊन थोडं खाऊया. मग मी घरी जाते, तू मीटिंगला जा. आणि मी तिथून परत पुण्याला. एक मिनिट. 3-4 दिवसानंतर रिलीव्ह होणार आहेस ना तू? मग आत्ता का आलीस? तुला सरप्राईज द्यायला. हो वाव, आय एम सरप्राईज. छान छान छान. आता चल माझ्या बरोबर परत. मजा आली असती रे, पण माईंजवळ पण कोणीतरी हवं ना. आणि येईन तेव्हा दिवसभर कॉलेजच असेल. आता मिळालेच आणायचे 2 दिवस, तर राहते ना त्यांच्याजवळ. वा वा वा. अरे बीबी हो तो ऐसी. वा, पुरे पुरे. हं? चला. अरे खरंच. चल आदित्य. एक मिनिट सांगावं लागेल ना मला. हॅलो शेखर, हा मी आलोच अर्ध्या तासात. हा, आल्याशिवाय सुरू नको करूस मीटिंग. ओके चला.
हो हो हो, नाही नाही, नाना बाहेर गेलेत, पण तुमचा निरोप देतो मी नानांना. हो, माई बरे आहेत आता. हा, म्हणजे घरातल्या घरात चालतायत हळूहळू, पण कधी कधी फार दुखतं. हा, चालू आहे ना, आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू आहे. हो, खरं आहे तुमचं म्हणणं. अहो, तुम्ही या ना एकदा त्यांना भेटायला, त्यांना खूप बरं वाटेल. नाही नाही, खरं आहे तुमचं म्हणणंही खरं आहे. हो, सांगतो. बरं, ठेवू मी फोन? बरं सतीश, हं. ऐक ना, तू आहेस का रे थोडा वेळ घरात? हो आहे ना, हे काय हिशोबच लिहिणं चालू आहे. अरे काही नाही, माझी जरा किचनची आवरावरी झाली ना की थोडं बाहेर जाऊन येईन म्हणते. चालेल ना? ये, नाही हो ना. चहा देते तुला. हो, म्हणजे काय. अरे वा, किती छान वाटतंय. मस्त वाटतंय चेंज दादा. वाटतोय ना? पण काय ग, तुला यायला उशीर झाला, म्हणजे केव्हाच निघालेस ना तू? अहो हो, मी आदित्यच्या ऑफिस मध्ये गेले होते ना. अच्छा अच्छा अच्छा. पण खरंच मस्त वाटतोय चेंज. हे सगळं विजयाने केलंय बरं का. खरंच छान वाटतंय. हे घे. अरे, एक मिनिट. हा, बोला. हो हो, नाही, तुमच्याच फोनची वाट बघत होतो मी. हो हो हो, नाही नाही, चेक रेडी आहे, काळजी करू नका. या तुम्ही, या. मी आलेच. हा, हॅलो आदित्य, काय ग, पोहोचलीस का घरी? पोचले रे. ए बरं ऐक ना, मी जेव्हा घरी आले ना तेव्हा हॉल मधली सगळी अरेंजमेंट बदललेली होती. मस्त वाटलं मला चेंज. काय सांगतेस काय? हम्म. अरे, तू काही नवीन सांगत नाहीयेस मला. विजयला ती सगळी अरेंजमेंट करायला मदत करणारा पैलवान मीच होतो. हो का? येस. थँक्यू आदित्य. अरे, आता त्यात थँक्स कशासाठी? तू विजयाताईंना मदत केलीस म्हणून. अच्छा अच्छा. इनफॅक्ट तू सोफे हलवायला नाही, तणाव कमी करायला मदत केलीस आदित्य. अच्छा. अरे, जेव्हा मी घरी आले ना तेव्हा मला माहिती नव्हतं की हे सगळं विजयाताईंनी केलंय म्हणून. आणि त्या किचन मध्ये काम करतायत हेही माहिती नव्हतं. त्यामुळे त्यांच्या परोक्ष मी त्यांच्याविषयी काय बोलतेय हे त्यांना कळलं. मला सांगता येत नाही आदित्य, पण तणाव कमी झालाय असं जाणवतंय मला. मस्त वाटतंय. अरे वा, गुड गुड गुड. चला, म्हणजे तू आल्याचा उपयोग झाला तर ठीक आहे. तुझं भलं व्हावं म्हणून पुण्याला एकटं राहण्याचा त्याग करीन मी तुझ्यासाठी. हो का? येस. चला मॅडम, ठेवा आता, पुढची मीटिंग आहे मला. ओके. हो हो, जा जा. मी काय अडथळा नाही आणणार मध्ये. आता रिलॅक्स आहे मी. ठीक आहे ठीक आहे. बाय, टेक केअर. बाय. आजचा चार्ट पाहिला मी, त्यानुसार करायला घेतलंय.
माईंना तुम्ही गोळ्या दिल्यात की मी देऊ? माईंना दिल्यात मी गोळ्या. फक्त माईंना ना पोळी भाजी खायचा कंटाळा आलाय, त्यामुळे काहीतरी वेगळं करायला लागेल. माईंनी काही सांगितलंय का काय हवंय ते? नाही. पण मग काय करूया? ताई, भाज्यांचं सूप करूया का? तुमच्या आई हॉस्पिटलमध्ये होत्या तेव्हा तुम्ही तेच करत होतात, आठवलं? हो, आठवलं. करूया सूप. चालेल, तुम्ही मला सांगा, मी करते. ऍक्च्युली टोमॅटोचं सूप चांगलं जमतं मला, पण भाज्यांचं सूप नाही केलं मी कधी. सांग. आणि आता हळूहळू गणपतीची पण तयारी करायला हवी ना. यावर्षी काय आरास करूया ताई? तुझ्या डोक्यात काही असेल तर सांग ना, तसं करूया. नाही, मी तसा अजून काही विचार नाही केलाय, पण काही आयडिया सुचली ना तर नक्की सांगते. ताई, यावर्षी मला मोदक नीट शिकवा प्लीज. आठवते ना गेल्या वर्षी किती प्रयत्न केला होता, पण शेवटी मोदकाचा परफेक्ट आकार मला काही जमलाच नाही शेवटपर्यंत. ठीक आहे, दाखवते मी तुला ट्रिक. अर्चो, अर्चो, हे बघ, त्या डीलर्सना भेटून आलो बरं का. हो, काय म्हणाले? त्यांचा एकूणच भर इको फ्रेंडली वस्तूंवर आहे. तुझे ट्रेज आणि विजयाच्या बॅग्स त्यांना आवडल्या, त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की तशाच टाईपचं काहीतरी द्या. हो, अरे वा. पण काय? पण आता हे सगळं विजयाला सांगायचं म्हणजे टेन्शनच आलंय मला. का? म्हणजे आता हे सगळं विजयाला तर सांगावंच लागणार, कारण गणपतीसाठी अशा छोट्या छोट्या वस्तू बनवण्यात विजयाचा हात कोण धरूच शकत नाही. अरे तू टेंशन काय खोले थे, अपना प्रॉब्लेम सॉल्व हो गया है. चल. हाँ, कसं काय? मेघना आली आहे ना. अरे सतीश, तू प्रॉब्लेम सॉल्व नाही, वाढवण्याच्या गोष्टी करतोय. म्हणजे? कारण विजय आणि मेघना हाच एक प्रॉब्लेम आहे, तर तेच सोल्युशन कसं असेल? अहो मालकीनबाई, तुमच्या एक गोष्ट लक्षातच येत नाहीये. ऐक, मेघना पुण्याचं सगळं गुंडाळून इथे आली आहे कायमस्वरूपी. म्हणजे काय तर विजयावरचा भार हळूहळू कमी होणार, ती थोडीशी रिलॅक्स होईल, त्यामुळे सगळ्या वस्तू करण्यासाठी तिच्याकडे पुरेसा वेळ आहे. शिवाय तू, मेघना आणि क्वचित प्रसंगी मी मदतीला आहोतच. त्या निमित्ताने त्या दोघींमध्ये कम्युनिकेशन होईल आणि त्यांच्यामधला ताणतणाव कमी होईल आणि काही दिवसांनी ते सगळं मिटेल. देवा, असंच होऊ दे रे. होणारच. हो, पण या दोघींना एकमेकींसमोर आणणार कसं? आणि बोलणार कोण की हे सगळं दोघींनी मिळून करा म्हणून? अगं सोपं आहे. तू विजयाशी बोल, मी मेघनाशी बोलतो. काही नाही, आपण सरळ खाली जायचं आणि सांगायचं, माधवी चहा. आले आले, चहाच घेऊन येत होते. या. मग आल्या का मेघना? आणि काय म्हणताय त्यांचं सरप्राईज? आली असेल, पण ती गडबडीत असेल ना, म्हणून मीच फोन नाही केला. पण खरंच हो, म्हणजे त्यांची ट्रान्सफर इकडे झाली, ही किती जय हो गोष्ट झाली की नाही हो? बाबाजी, अशीच कृपा असू द्या बाबाजी, असंच लक्ष असू द्या, हो की नाही हो? तुम्ही इतके दमल्यासारखे का दिसताय हो? म्हणजे काय हो, आपल्या दुकानाचा ना व्याप म्हणजे जय हो वाढलाय हो. म्हणजे आपल्याला ना माधवी, गणपतीसाठी लागणाऱ्या वस्तूंची ना खूप म्हणजे खूप मोठी जय हो ऑर्डर मिळाली आहे. पण नेमकं त्याचंच टेन्शन आलंय हो. का आलंय टेन्शन? आता त्या सगळ्या वस्तूंची जबाबदारी आहे विजयाताईंवर.
आणि त्यांचा सध्याचा मूड तुम्हाला तर माहितीच आहे, म्हणजे अगदीच जय हो आहे हो. हो, तो प्रश्न आहेच म्हणा. हं. पण तुम्ही नका काळजी करू. बाप्पा बसलाय ना, तो विघ्नहर्ता सगळी विघ्न दूर करेल बघा. आता मेघनाची ट्रान्सफर केलीच की नाही बाप्पाने, ती सुद्धा अगदी योग्य वेळी. जय. आता ती आली आहे ना, ती सांभाळून घेईल सगळं. आणि त्या दोघींमधला तणाव सुद्धा लवकरच दूर होईल. गणपती बाप्पा मोरया. मोरया. अरे बापरे, फारच जोरात चालले साफसफाई. ए बाई, एवढं काम करू नकोस, दमशील. अहो नाही हो दादा, विजया त्यांनी सोफ्यांची अरेंजमेंट बदलली ना, मग तिथला कचरा काढला, म्हणून म्हटलं इथलाही काढूया म्हणून. बरं ऐक, माझं तुझ्याकडे एक काम आहे. अर्थात कॉलेज सांभाळून तुला जमणार असेल तर सांगतो. अर्थात दादा, सांगा तर खरं. हे बघ, आम्ही गणपतीची एक खूप मोठी ऑर्डर घेतोय. तू आणि विजया मदतीला असाल तर ती ऑर्डर पूर्ण करणं शक्य आहे. कारण मला आणि अर्चूला दुकान सांभाळून ते सगळं मॅनेज करणं अवघड आहे. तू जर का विजयाला मदत केलीस तर, हे बघ, म्हणजे मी कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करत नाहीये, पण तुला जमेल का? मला कळतंय तुम्ही असं का म्हणताय, पण जमेल ना दादा, नक्कीच जमेल. उलट माझ्यासाठी ती योग्य संधी असेल. फक्त विजयाताईंना मी मदत केलेली चालेल. डोंट वरी, तू तिडा मी बरोबर सोडवतो. तुझी तयारी आहे ना? हो. मग झालं तर. आणि बघ, काळजी करू नकोस, विजय आता थोडी निवडली, सगळं व्यवस्थित होईल. घेऊन घे. थँक्यू. थँक्यू. भाऊ विजयला बघ. आलो.